व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुरेंद्रजी कावरे, प्रदीपजी गरड, संजय काका देशमुख, मधुकर नाना हिरवले, पत्रकार वैजनाथजी गायकवाड, तसेच आई सोलारचे प्रमुख कचरे सर, वाघमारे सर, कंपनीचे डायरेक्टर इम्रानजी पटेल आणि येथे उपस्थित माझ्या सर्व परळीकर बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आई सोलार एनर्जी अँड इन्स्टॉलेशनच्या उद्घाटन प्रसंगी मला उपस्थित राहण्याचे आणि उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. हे खरं तर माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बाजीरावजी स्वतः इथे येणार होते, परंतु माझ्या मुलाच्या ॲडमिशनच्या निमित्ताने त्यांना बाहेरगावी जावे लागले आणि हे भाग्य मला लाभले. त्याचा मला खरंच मनापासून आनंद होत आहे. आणि आपल्या या सोलारच्या संपूर्ण टीमचे सर्वप्रथम तर मी मनापासून अभिनंदन करते. जगभरामध्ये सध्या पर्यावरण संरक्षण, हरित ऊर्जा ही काळाची गरज बनलेली आहे. आणि सौर ऊर्जा ही फक्त विजेची बचत नाही आहे, तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ही एक सुरक्षित असा पर्याय आहे. आणि आजच्या ह्या काळामध्ये आपल्या परळी शहरामध्ये ही संस्था उभारत आहे, त्याचं कार्यालय इथं त्यांनी उघडलेलं आहे. खरंच खूप आनंदाची बाब आहे. सूर्याची ऊर्जा प्रत्येक घरापर्यंत आणि विकासाचा किरण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची प्रेरणा आहे असं मला वाटतं. आणि या सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या परळीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, दर्जेदार सेवा देऊन आपल्या परळीतील सर्व नागरिकांच्या मनामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निश्चितपणे निर्माण करेल याची देखील मला खात्री आहे. नगरपालिकेच्या वतीने मी सर्व नागरिकांना या प्रसंगी आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा आणि त्याचा उपभोग घ्यावा. आणि चांगली कामाची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागत असते. नगर परिषद आहे ती वीज देयक मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासोबतच आपल्या नंदागड रोडवरती 1 मेगावॅटचा सोलार प्रकल्प एक खाजगी कंपनीद्वारे आम्ही जिथे उभा करत आहोत. त्यासोबतच वान जे प्रकल्प आहे आपलं नागापूरचं, जिथून आपल्या संपूर्ण परळी शहराला पाणी पुरवठा केला जातो, तर त्यासाठी पाणी लिफ्ट करून परळी शहरापर्यंत आणायला जवळपास 25 लक्ष वीज बिल आम्हाला दर महिन्याला द्यावं लागतं. तर ते वाचवण्यासाठी, ते देऊ लागू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी देखील सोलारचा प्रोजेक्ट उभा करत आहोत. आणि